नरेटिव्ह खोटं नव्हतं, मुद्दा खरा होता, तो ठासून मांडला. या संविधान बदलणार म्हणून त्यांनी भाषा केली. भाजपच्या लोकांनी संविधान बदलल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. पारचा गाशा गुंडाळावा लागला. 240 वर आला, तो पण बळबळ. सत्तेत येण्यासाठी एनडीए राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं नाव घ्यावं लागलं. लोकांना माहित नाही का? बरं, ही कोण आहेत जे संविधान बदलणार होती? ती माणसं साधी सुधीत, गल्लीबोळातले, सोशल मीडियावर पडीक असतात. ही कोण आहेत? ही माणसं भाजपची विद्यमान खासदार आणि विद्यमान उमेदवार सुद्धा आहेत. आणि त्यांनी जाहीर केलं होतं. त्या सगळ्यांची पोलफोल करणारे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं नरेटिव्ह सेट करण्यात आलं, अशी चर्चा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केली, अशी चर्चा देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी केली, अशी चर्चा राज्याच्या उपमुख्यमंत्री महोदयांनी केली. हे सगळं खोटं आहे. राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलणार ही चर्चा महाविकास आघाडीने किंवा इंडिया आघाडीने नाही सुरू केली. ही चर्चा भाजपच्या लोकांनी सुरू केली. ही चर्चा भाजपच्या उमेदवारांनी सुरू केली. ही चर्चा भाजपच्या खासदारांनी सुरू केली. मग सांगा, ही चर्चा खोट्या नरेटिव्हची कशी काय असू शकते? एक माणूस खोटं बोलेल, 2 माणसं खोटे बोलतील. ज्यावेळेस 3 माणसं खोटं बोलतात किंवा 3 माणसं बोलतात किंवा 3 माणसं खरं सांगण्याचं काम करतात, ती गोष्ट मान्य करावी लागेल. त्याचं कारण सुद्धा असं आहे की देशाचे प्रधानमंत्री खोटं बोलले, मुख्यमंत्री खोटं बोलले, उपमुख्यमंत्री खोटं बोलले, सगळेच नेते खोटं बोलले. हो, सत्ताधारी नेते खोटं बोलले, कारण भाजपचे जे काही लोक संविधान बदलणार म्हणून त्यांनी भाषा केली. भाजपच्या लोकांनी संविधान बदलल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. एवढंच नाही मित्रांनो, तर 400 पार केल्यानंतर, अबकी बार आणि 400 पारच्या गप्पा मारल्यानंतर, वा, या देशातील व्यवस्था किती महत्वाची आहे, या देशातील व्यवस्था कशी मजबूत आहे, हे शुद्ध भाषेत सांगण्याचं काम केलं. मग सांगा, खोटं नरेटिव्ह कुणी सेट केलं? आणि याच मुद्द्यावर चर्चा करायचे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना खोटं पाडण्यापेक्षा, इंडिया आघाडीच्या नेत्याबद्दल खोटं बोलण्यापेक्षा, एकदा खुद के गिरेबान में झाक के देखो. आपण किती खरे आहेत, आपण किती शब्दाला पक्के आहोत आणि आपली लोक देशामध्ये संविधान बदलण्यासाठी किती प्रयत्नशील आहेत, हे भाजपच्या लोकांनी जाहीर करून टाकलंय. मग हे लोक खोटं बोलताय, हे उभा देश पाहतोय, उभा महाराष्ट्र पाहतोय, तरी आम्हाला राग येत नाही. मी 3 उदाहरण देतो. बघा, नरेटिव्ह खोटं नव्हतं, मुद्दा खरा होता, तो ठासून मांडला. या भारतातील आणि महाराष्ट्रातील एससी असतील, एसटी असतील, ओबीसी असतील किंवा मराठा बहुजन समाजातले लोक असतील, या सगळ्यांचं भारतीय राज्यघटनेवर प्रेम आहे. या सगळ्यांचं भारतीय संविधानाचा आणि त्या विचारांचा जागर करण्याची मनातली मनस्वी इच्छा प्रचंड प्रबळ आहे. पण तेच संविधान कोणतरी बदलणार आहे. 400 पार केल्यानंतर, मोदी 3ऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर संविधान बदललं जाणार, असं कोण बोलतंय हे मला तुम्हाला सांगायचंय. आणि ही जर माणसं खरी असतील तर मग खोटं नरेटिव्ह कुणी सेट केलं? खरी बातमी तर तुमच्याच लोकांनी लीक केली, म्हणून 400 पारचा गाशा गुंडाळावा लागला. 240 वर आला, तो पण बळच. इंडिया आघाडी जशी मजबूत होती तशी बळच तुम्हाला शेवटी सत्तेत येण्यासाठी एनडीए राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं नाव घ्यावं लागलं. लोकांना माहित नाही का? बरं, ही कोण आहेत जे संविधान बदलणार होती? ती माणसं साधी सुधीत, गल्लीबोळातले, सोशल मीडियावर पडीक असतात. ही कोण आहेत? ही माणसं भाजपची विद्यमान खासदार आणि विद्यमान उमेदवार सुद्धा आहेत. आणि त्यांनी जाहीर केलं होतं. त्या सगळ्यांची पोलफोल करणारे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकदा सर्वांचं सर्वप्रथम मी संतोष शिंदे स्वागत करतो. सर्वांना सप्रेम नमस्कार आणि जय जिजाऊ, जय शिवराय सुद्धा. मित्रांनो, भाजप खोटं बोलते, भाजपचे लोक खोटं बोलतायत.
घटनात्मक पदावर बसलेले आणि बसणार आहेत ती सगळी माणसं खोटे बोलतायत. अख्खा देशच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. गप्पा काय मारता? पण मूळ मुद्दा भारतीय राज्यघटना तुम्ही बदलणार याची चर्चा कोणी केली होती? मी 3 लोकांची नावं सांगतो फक्त प्रातिनिधिक. बाकीचे हजारो गल्लीबोळातले नेते सुद्धा तुम्हाला मी पुराव्यानिशी अजून दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आता मी नरेटिव्ह कसा खोटा नाही, नरेटिव्ह कसा खरा सेट केला होता भाजपवाल्यांनी क्रमशः त्या ठिकाणी जाहीर करणार आहे. म्हणून शेवटपर्यंत पाहत राहा आणि प्रत्येक व्हिडिओला सहकार्य करा. मित्रांनो, अरुण गोविल नावाचे रामायणातील प्रत्यक्षात राम आणि त्याच रामाच्या नावावर भाजप आयुष्यभर राजकारण करतं. त्याच रामाचं मंदिर बांधलं अयोध्येमध्ये. वाटलं होतं रामाच्या मंदिराचं भांडवल केल्यावर मतं पडतील. त्या लोकसभेमध्ये अयोध्येतलाच भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी घुसू शकला नाही, लोकसभेमध्ये निवडून आला नाही. तिथं समाजवादी पार्टीनं त्या ठिकाणी यश मिळवलं. म्हणजे राम हे मताचं राजकारण करण्यासाठी नाही, तर राम हा काळजातला आहे. काळजातला राम तुम्ही मतांचा जोगवा मागण्यासाठी वापरला आणि त्याच रामाची भूमिका करणारे राम गोविल नावाचे व्यक्ती जे भाजपचे उमेदवार होते, ती पहिली अशी व्यक्ती आहे जी चित्रपट सृष्टीतून किंवा मालिकेतून डायरेक्ट राजकारणाच्या फडामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या रूपाने पुढे आणण्याचा प्रयत्न केला. कसं तरी म्हणजे लोकसभेच्या भांडवल करता येईल म्हणून ते गोविल असं म्हणतात की संविधान हे 1949 ला बनवलं गेलं, 26 नोव्हेंबरला, जे आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो, आणि 1950 ला लागू झालं. त्यावेळेची परिस्थिती ना आजची परिस्थिती म्हणे प्रचंड वेगळी. म्हणून संविधान बदलणं गरजेचं आहे. आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर मोदींना जर वाटलं मोदी साहेब भारताचं संविधान बदलण्यासाठी प्रयत्न करतील, कारण ते जुनं आहे, ते सगळे कलम जुने आहेत असं अरुण गोविल साहेब सांगतात. त्याच्या पुढे दुसरा, जसं हे उमेदवार होते तसा दुसरा उमेदवार फार महत्वाचा आहे, लल्लू सिंग. हे लल्लू सिंग नावाचे भाजपचे कडवट संघाचे कार्यकर्ते आहेत. भाजपच्या मोदी साहेबांचा प्रचंड त्यांच्यावर विश्वास असणारे नेते आहेत आणि उत्तरेकडे उत्तर प्रदेश, बिहार इकडे ह्या लोकांचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. ही त्याच भांडवलावर राजकारण करतात. ते लल्लू सिंग सुद्धा स्वतः असं म्हणतात की देशात आम्हाला 400 खासदार द्या, 400 पार करा, हिंदू राष्ट्र करून टाकू, संविधान बदलून टाकू आणि परत मनुस्मृती आणू. आता ते काय आणायचं न आणायचं त्यांचं ते ठरवतील समजा, परंतु त्यांनी संविधान बदलण्याची भाषा केली होती. या सगळ्या लोकांना संविधान नकोय म्हणजे काय पाहिजे, तर साहजिक आहे मनुस्मृती पाहिजे असेल. हे झाले दुसरे व्यक्ती. तिसरे महत्वाचे व्यक्ती जे मोदी सरकारचे मंत्री म्हणजे भाजपचे मंत्री राहिलेली व्यक्ती आहे, खासदार राहिलेली व्यक्ती आहे, आणि ती व्यक्ती म्हणजे हेमंत हेगडे. हेमंत हेगडे या व्यक्तीने जाहीर स्टेटमेंट केलंय की तिसऱ्यांदा भाजपच्या लोकांना निवडून द्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आणि 400चा आकडा आपल्याला गाठायचा आहे. आपण 100% संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही. पहिल्याच कॅबिनेटमध्ये हेगडे सांगतात संविधान बदललं जाणार. हे जे 3 लोकांची नावं घेतलीत ते काय काँग्रेसचे किंवा इतर पक्षाचे लोक नाहीयेत. हे दस्तूर खुद्द भाजप प्रणित लोक आहेत, भाजपच्या विचारधारेचे लोक आहेत आणि भाजपचेच ठणकावून वाजवून सांगावं अशी ही सगळी माणसं आहेत. सगळ्यात महत्वाचा चौथा व्यक्ती आहे ती महिला आहे. मी जे बघापासून तिघजण म्हणतो कारण तिसरी महिला आहे आणि भाजपमध्ये वाचाळवीरांची संख्या काही कमी नाही. ती ज्योती मिर्धी नावाची व्यक्ती आहे जी भाजपची उमेदवार होती. त्या ज्योती मॅडम असं म्हणतात, मोदी जी इस देश का संविधान बदलने के लिए ही सत्ता में आने वाले हैं, अब की बार 400 पार कर दो, मेरे सहित सबको चुन के दे दो, संविधान बदलने की जरूरत है और हिंदू राष्ट्रला. अरे हिंदू राष्ट्र मध्ये काय रे बाबा, हिंदू म्हणजे काय आणि हिंदू राष्ट्र म्हणजे काय
ही एकदा संकल्पना या देशासमोर स्पष्ट करणं गरजेचे आहे, मांडणं गरजेचे आहे, सादर करणं गरजेचे आहे, कारण हे महत्वाची वाक्य आहेत. त्या ज्योतिताई सुद्धा म्हणतात की संविधान बदललं पाहिजे. म्हणजे हे चारही माणसं लोकसभा निवडणुकीच्या अगोदर उमेदवार जाहीर झालेले असताना सुद्धा प्रचार यंत्रणेमध्येच हे म्हणतात की संविधान 400 पार केल्यानंतर बदलणार. मग मला सांगा, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही म्हणालात की संविधान बदलण्याच्या खोट्या बातम्या किंवा खोटा नरेटिव्ह सेट केला. मग हे जे 4 तुमच्या लाडाचे उमेदवार आहेत, एखाद्याच्या प्रचारासाठी तुम्ही सगळे गेलेला असाल, त्यांची इच्छा संविधान बदलण्याची होती. मग सांगा, तुम्ही ते बोलत असताना तुम्ही ऐकलं का नाही? ऐकलं असेल तर गप्प का राहिला? आणि मग विनाकारण तुमचा पराभव, तुमच्या सहकाऱ्यांचा पराभव, भाजपचा पराभव, मोदींचा पराभव, हो पराभवच. 400 करू शकले नाहीत, 240च्या आत हे झाले. जर अजून काँग्रेस किंवा महाविकास आघाडी, इंडिया आघाडीने ताकद लावली असती तर हे 150च्या आतच गुंडाळले गेले असते, प्रधानमंत्री सुद्धा झाले नसते. म्हणून शेवटी टेकन घ्यावं लागलं, सपोर्ट घ्यावा लागला. आणि मग त्यांना एनडीए आठवली. इकडे एन म्हणजे नितीश कुमार सोबत घेतले आणि इकडं ए म्हणजे स्वतःच मोदी साहेब मध्ये उभे राहिले आणि डी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते चंद्रबाबू नायडू. आणि मग ह्या तिघांचं मिळूनच एनडीए झालं आणि सत्तेवर आले. पण खोटा नरेटिव्ह नव्हता, खरी माहिती लोकांसमोर मांडली. आणि ही जी खोटं बोलतायत ना सध्या, त्यांना सांगा, ही त्यांची जी मी 4 नावं घेतलेली आहेत, 3 पुरुष आहेत आणि 1 स्त्री आहे, हे सगळे म्हणत होते संविधान बदलायचं. मग आता सांगा, तोंड घशी कोण पडलं? माझा हा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल तर त्या सगळ्या भाजपच्या किंवा अंधभक्तांच्या लोकांपर्यंत हे पोचवा की तुम्ही स्वतः संविधान बदलण्याची भाषा केली, पण आमच्या इथला बहुजन समाज, संविधान समर्थक, लोकशाही समर्थक हा कधीच संविधान तर सोडा, परंतु उद्देशिकाला सुद्धा हात लावू देणार नाही. एवढंच काय आहे ते. पण तुमचं त्या ठिकाणी जो उद्देश होता तो कदाचित सफल झालेला नाही, हे फक्त लक्षात ठेवा. बाकी जनता जनार्दन सुज्ञ आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.